हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर तुम्ही बघू शकताय बाहेरचं वातावरण कसं झालं आहे. खूप जास्त स्नोफॉल झाला आहे आणि तरी आम्हाला काही ग्रॉसरीज घ्यायला बाहेर जायचं आहे. तुम्ही बघू शकता आमच्या गाडीवर खूप जास्त बर्फ जमला आहे. सो बाहेर जायचं असेल तर पहिलं काम हेच आहे की ह्या गाडीवरचा जो काही बर्फ जमला आहे तो पूर्ण काढावा लागणार आहे आणि ते काम रोशनने मुद्दाम मला दिलं आहे. कारण मला बर्फ खूप आवडतो असं मी म्हणत असते आणि पण स्नोफॉल झाल्यामुळे असे काही प्रॉब्लेम्स होतात. प्रॉब्लेम्स म्हणजे हे तसं गाडीवर वगैरे बर्फ जमतो आणि सगळीकडेच खूप बर्फ असतो, थंडी वाजत असते आणि कुठे जायचं असेल तर आपल्याला मग ते आधी गाडीवरचा बर्फ वगैरे तो सगळा साफ करावा लागतो. आणि एवढा बर्फ जेव्हा पडतो तेव्हा आपल्याला एखाद्या फ्रीजरमध्ये ठेवलं आहे की काय असं वाटतं. म्हणजे बाहेरचं टेम्परेचर इतकं कमी असतं त्यामुळे खूप जास्त थंडी असते. पण तरी मी त्या दिवशी ग्लोव्जही घालायला विसरले होते आणि ग्लोव्ज घेऊन परत खाली येणं मला नको होतं कारण तेवढाच वेळ गेला असता. त्यामुळे मी तसंच ती गाडी साफ केली. खूप जास्त थंडी वाजत होती कारण आधीच खूप थंडी आणि त्याच्यात मी बर्फाशीच खेळत होते असं मला वाटतं आहे. आणि पण आम्हाला जायचं होतं त्यामुळे गाडी साफ करणं गरजेचं होतं आणि आज ती माझी रिस्पॉन्सिबिलिटी होती. सो आता ऑलमोस्ट माझी गाडी साफ झाली आहे आणि माझे हात पाय नाक तोंड सगळंच लाल लाल झालंय थंडीने. तुम्ही हे बघू शकता म्हणजे हे झाडांवरती बर्फ पडलेला आहे. पण कसं ते आपल्या इंडियामध्ये जेव्हा आपण कापसाच्या शेतीत जातो तसं ते दिसतंय. त्यामुळे मला ते खूप छान वाटलं. आता आमची तयारीही झाली आहे, आम्ही निघालोय. आता आम्ही पोहोचलो इथल्या कॉस्को ह्या मॉलमध्ये. कॉस्को हा मॉल एकंदरीत होलसेल आहे आणि जेव्हा आपल्याला जास्त क्वांटिटीत सामान घ्यायचं असतं तेव्हा आपण इथे येऊ शकतो. आम्ही इथे महिन्यातून म्हणजे महिन्याला किंवा 2 महिन्यातून एकदा दोनदा असं येतो. आता आम्ही मध्ये एंट्री करतोय आणि ह्या मॉलमध्ये तुम्हाला सगळंच मिळेल. म्हणजे अशी कुठलीच गोष्ट नाही जी ह्या मॉलमध्ये तुम्हाला मिळणार नाही असं मी म्हणेल. इथे तुम्हाला इलेक्ट्रॉनिकपासून ते भाजीपाल्यापर्यंत सगळ्या गोष्टी मिळतात. डेअरी प्रोडक्ट, बेकरी प्रोडक्ट सगळंच इथे मिळतं. पण तुम्हाला सगळं ते होलसेलमध्ये म्हणजे जास्त क्वांटिटीत घ्यावं लागतं. इथे वेगवेगळ्या कंपनीचे लॅपटॉप, टी व्हीज आणि फर्निचरही असतं. फर्निचरनंतर इथे तुम्ही डायमंड शॉपिंग, गोल्ड शॉपिंगही करू शकता. सो मी तुम्हाला इकडे घेऊन जाते. इथे हे जे रिअल डायमंडचे रिंग्स, नेकलेस, इयरिंग्स इथे तुम्हाला बघायला मिळतील. यांची किंमतही खूप जास्त असते. $4,699 म्हणजे ती काही गोष्ट 4 लाख 5 लाख असं ते. त्याच्यानंतर आम्ही आलो आहे ग्रोसरी सेक्शनकडे. म्हणजे इथे तुम्ही भाजीपाला आणि जे फ्रूट्स वगैरे आहेत ते घेऊ शकता. इथे तुम्ही बघू शकता टरबूज वगैरे आलेत आणि वेगवेगळे सीझनल फ्रूट्स इथे तुम्हाला मिळू शकतात. जसं की आता पायनॅपल आणि द्राक्ष वगैरेही इथे अवेलेबल आहेत. सो मला पायनॅपल आवडतं म्हणून मी एक पायनॅपल घेतलं, थोडे द्राक्ष घेतले, टरबूज घेतलं आणि केळी वगैरे इथे छान मिळतात. आता तुम्ही बघताय की इथे स्ट्रॉबेरी वगैरे आहेत आणि त्यासोबतच पालक, घेवडा आणि वेगवेगळ्या ज्या भाज्या असतात त्या इथे अशा प्रकारे पॅकिंग मिळतात. जसं की आता हे पालकचं पॅकिंग आहेत. हे पॅकिंग डबे आपण घेऊन जायचे असतात आणि त्याला एक्सपायरी असते. म्हणजे इथे भाज्यांनाही एक्सपायरी आहे. जसं की पालकचे इथे जे पॅकिंगचे डबे असतात त्याला एक 8 दिवसाची वगैरे एक्सपायरी असते. तसंच सेम बीन्ससाठी वाटाणा आणि वेगवेगळे जे कारले वगैरे सगळ्या भाज्या इथे मिळतात आणि कुकुंबरसाठी पण एक एक्सपायरी डेट असते आणि म्हणजे ते एक्सपायर झाल्यानंतर दिसतात तसे हे कुकुंबर पण चांगलेच दिसत आहेत, पालक पण छान ग्रीनच दिसतो, पण त्याची टेस्ट बदलून जाते. तर त्या एक्सपायरी डेटच्या आधीच आपण ते संपवलं तर चांगलं असतं, नाही तर आपल्याला ते फेकून द्यावं लागतं कारण आपण एक्सपायर झाल्यानंतर ते
यूज नाही करू शकत. त्याची टेस्टही वेगळी लागते आणि आपल्यालाही एक असं असतं की आता हे एक्सपायर झालं आणि तरी आपण खाल्ले. आता हे एक बेकरी सेक्शन आहे. ह्याच मॉलमध्ये बेकरी सेक्शन आहे. तिथे आपल्याला फ्रेश केकही ते बनवून देतात आणि इथे जे आधीच बनवलेले केक असतात तेही आपण घेऊ शकतो. इथे बनपाव, पाव, डोनट्स वगैरे असे सगळे फ्रेश बनवून मिळतं. जे पण बेकरीचे जे जे पदार्थ येतात ते सगळे. इथे मला क्रोसंट फार आवडतं कारण खूप छान फ्रेश क्रोसंट इथे मिळतात. आता आम्ही चाललो आहे सी फूड, पोल्ट्री, मीट वगैरे त्या सेक्शनकडे. बेकरी सेक्शनच्या शेजारी मीटचं सेक्शन आहे जिथे आपल्याला वेगवेगळे जे नॉनव्हेजमध्ये जे जे येतं ते सगळं मिळतं. आता आपण आलो आहे सी फूड सेक्शनमध्ये. जसं मी तुम्हाला आधी म्हणाले तसं इथे वेगवेगळे सी फूड आहे. खूप वेगवेगळे ज्याची मला नावही माहीत नाही. पण सगळंच मिळतं. जे जे आपण समुद्रात जे जे प्रकारचे ज्या ज्या प्रकारचे मासे असतात ते सगळेच इथे मिळतात. तुम्ही बघू शकता हे पॅकिंग आहे असं आणि याची एक एक्सपायरी डेट असते. इथे जे डेअरी प्रॉडक्ट असतात ते पण खूप चांगल्या प्रकारे मिळतात. फक्त आपल्याला ते जास्त क्वांटिटीने घ्यावे लागतात. तसेच अजून एक गोष्ट सांगायची झाली तर इथे रेडी टू ईट फूडही असतं जे फक्त आपण ओव्हनमध्ये ठेवलं की ते आपण खाऊ शकतो. असं पूर्ण पॅकेट मिळतं. म्हणजे जर एका माणसाने एक पूर्ण पॅकेट घेतलं तर ते 8 दिवस तो 8-10 दिवस जेवढं त्याची क्वांटिटी असेल त्या बॉक्सची तसं तो खाऊ शकतो. त्याच्यामध्ये सँडविचेस, अजून ब्युरिटोज, टॅकोज वगैरे सगळंच मिळतं. पूर्ण प्रॉपर फूडचं पण एक थालीसारखं पण एक पॅकेट असतं. तेही तुम्ही घेऊ शकता.
आणि त्याची पण एक एक्सपायरी असते. सो 8 दिवस 10 दिवस तसंही तुम्ही खाऊ शकता. मी ते कधी ट्राय नाही केलं आहे, पण इथे तुम्ही बघू शकता ते अवेलेबल आहेत आणि इथले लोक ते घेत आहेत. आता आम्ही आलो आहे डेअरी सेक्शनकडे. ह्या डेअरी सेक्शनमध्ये तुम्ही बघू शकता हे असं दुधाचे पॅकेट्स मिळतात आणि त्याच्यामध्ये 3 ते 4 लिटर किंवा 5 लिटर असे वेगवेगळे ते बॉक्सेस असतात. त्याच्यामध्ये वेगवेगळे छोटे-छोटे पॅकेट्स असतात. ते आपण 2 महिने 3 महिने असं वापरू शकतो. त्याच्यावर तशी एक्सपायरी इच्छानुसार वापरू शकतो. इथे एक्सही आहेत तुम्ही बघू शकता. आणि अजून एक गंमत तुम्हाला सांगते, इथे जे डेअरीचं सेक्शन आहे ते वेगळं आहे. इथे जर तुम्ही आले त्या डेअरी सेक्शनमध्ये जर तुम्ही एंटर केलं म्हणजे आता मी जिथे उभी आहे तिथे तुम्हाला -30 किंवा -20 असं तिथलं टेम्परेचर असतं. कारण दूध आणि अंडे वगैरे असे जे सगळे पदार्थ असतात ते तिथे ठेवलेले असतात. त्यामुळे इतकं कमी तिथलं टेम्परेचर असतं. आता तुम्हाला जे दिसतंय ते फ्रोझन भाजीपाला वगैरे आहे. जसं की त्याच्यामध्ये आपण फ्लावर, वाटाणा, अ, वेगवेगळ्या शेंगा, गाजर वगैरे वगैरे असं वेगवेगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये फ्रोझन ठेवलेल्या असतात. त्याच्यामध्ये काही फ्रुट्सही येतात. इथे चिक्कू वगैरे पण फ्रोझन मिळतात. चिक्कू, आंबा. सो ते हे सेक्शन आहे. या मॉलमध्ये छोटे-छोटे स्टॉलही असतात, जिथे आपण इथे विकायला ठेवलेल्या ज्या वस्तू असतात खाण्याच्या, त्यांचं सॅम्पल तिथे आपल्याला मिळत असतं. सो तेही खायची मजा काही वेगळीच असते. तर इथे तुम्ही बघू शकता इथे श्रिम्प वगैरे जे अजून काही सी फूड आहे, पण जे फ्रोझन आहेत ते इथे ठेवलेले आहेत. आता आम्ही जिथे आलोय तिथे शुगर वगैरे तुम्हाला दिसत असेल. साखर वगैरेचं पण पॅकिंग इथे असं असतं. वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या साखर असतात त्याचं वेगवेगळं पॅकिंग असतं. कॉफीज वगैरेचं पण इथे खूप साऱ्या प्रकारच्या कॉफी तिकडे कपड्यांचं सेक्शन आहे. कपड्यांच्या सेक्शनकडे मी आज गेले नाही. कारण आधीच शॉपिंग करून झालेलं आहे. मी आज फक्त ग्रोसरीज घ्यायला आलो होतो. सो मी तुम्हाला तेच दाखवते आणि हा मॉल जर फिरायचा असेल, सगळं बघायचं असेल तर तुमचा 1 दिवस पूर्ण जाईल. कारण आम्ही जेव्हा फक्त ग्रॉसरीज घ्यायला येतो तेव्हा आमचे 4 ते 5 तास जातात आणि इतका मोठा हा मॉल आहे. त्यामुळे जेव्हा आपण ग्रॉसरीज आणि वेगवेगळे इलेक्ट्रॉनिक्स हे ते सेक्शनकडे गेलो तर पूर्ण आपले 5 किंवा 6 तास कुठेच जाणार नाही.
इथे वेगवेगळे सॉस वगैरे तुम्हाला छान मिळतात. फक्त तुम्हाला ते जास्त क्वांटिटीत घ्यावे लागतात. पीनट्स बटर चॉकलेट, सिरप वेगवेगळे तसेच बिसलरी बॉटल पासून ते सगळ्याच प्रकारचे ज्यूस वगैरे पण तुम्हाला इथे मिळतात. जे धान्याचे प्रकार आहे त्याच्यामध्ये पण तुम्हाला इथे तांदूळ मिळू शकतात. पण तांदूळ इथले जे तांदूळ असतात ते जपान किंवा कोरिया वगैरे तिकडचे असतात. त्याची टेस्ट वेगळी असते. ऑइल आपल्यासारखंच टेस्ट असते, पण व्हेजिटेबल ऑइल किंवा मग ऑलिव्ह ऑइल वगैरेच इथे मिळतं. आपल्यासारखं सनफ्लॉवर ऑइल किंवा पीनट ऑइल वगैरे इथे मिळत नाही. आता मी आले मेडिसिन सेक्शनकडे. इथे सगळ्या प्रकारचे मेडिसिनही मिळतात. इथे तुम्हाला मेडिकल असं कुठे प्रॉपर मिळत नाही. मेडिकल म्हणजे तुम्हाला मॉलमध्ये येऊनच जे काही मेडिकलच्या गोष्टी त्या घ्याव्या लागतात. आणि इथे काही फार्मसीज आहेत जे मॉलसारखेच असतात, जसं की वॉलग्रीन्स म्हणून आहे, CVS म्हणून आहे. तर आपल्याला तिथेच जावं लागतं. अदरवाईज कधी तुम्हाला म्हणजे जे आपले बेसिक मेडिकेशन्स आहेत ते तुम्हाला कुठल्याही मॉलमध्ये मिळू शकतं. आता आमचं ऑलमोस्ट सगळं म्हणजे जे काही ग्रोसरीज आणि एकंदरीत जे काही सामान आम्हाला लागतं महिन्याभरासाठी ते आम्ही घेतलं आहे. आता आम्ही बिलिंग सेक्शनकडे चाललो आहे. इथे बिलिंग सेक्शनलाही स्वतःलाच आपल्याला स्कॅन करून सगळ्या वस्तू ठेवाव्या लागतात. इथे वेगवेगळ्या अंतरावर वेगवेगळे मशीन्स आहेत. त्याच्यावर आपण त्या गोष्टी स्कॅन करून आपलं बिल करावं लागतं. इथे प्रत्येकजण ज्याचं त्याचं बिल करतं. तुम्ही बघू शकता. आपल्या गोष्टी स्कॅन करून आपलं बिल बनवायचं. कार्ड किंवा कॅश जसं असेल तसं पेमेंट करायचं. मध्ये हे त्यांचे जे गार्ड्स वगैरे असतात तेही चेक करत असतात की कशा पद्धतीने इथे सगळे चालू इथे. आता आमचं बिल वगैरे झालं आहे. आता आम्ही इंडियन स्टोअरला जायला निघालो आहे. ज्या स्पेसिफिक गोष्टी असतात ज्या फक्त इंडियन स्टोअरमध्येच मिळतात. हे जे अमेरिकन मॉल वगैरे असतं तिथे मिळत नाही. सो आम्हाला तिकडेही जायचं आहे. तुम्ही बघू शकता. हे भरपूर गर्दी, कारण आज आम्ही संडेच्या दिवशी आलो आहे. आणि पुढे जातानाच इथे एक कॅफेटेरिया आहे त्याच मॉलमध्ये. म्हणजे आपलं शॉपिंग वगैरे झाल्यानंतर तुम्ही तिथे जेवण वगैरे करू शकता. म्हणजे पिझ्झा वगैरे असं काहीतरी स्नॅक्स खाऊ शकता, अशी ती जागा आहे. पण आम्ही घरूनच जेवण आलो होतो त्यामुळे आम्ही तिथे काही खाल्लं नाही. आता आम्ही चाललो इंडियन स्टोअरकडे. तर चला आपण आता तिथेच भेटूया. आता आम्ही इंडियन स्टोअरमध्ये आलो आहे. आणि इंडियन स्टोअरमध्ये जेव्हा म्हणजे तुम्ही इंडियात असता तेव्हा एखाद्या मॉलमध्ये किंवा एखाद्या दुकानात जातात तेव्हा तिथे जसं वातावरण असतं तसं सेम वातावरण तुम्हाला इंडियन स्टोअरमध्ये दिसेल. इंडियामध्ये मिळणाऱ्या बर्फीज, चिप्स वगैरे सगळ्या गोष्टी इथे मिळतात. फक्त त्या खूप जास्त महाग असतात, पण इथे मिळतात.
इथे समोसे वगैरे आणि इंडियामध्ये जे बालाजी वगैरे कुरकुरे वगैरे मिळतात तेही मिळतात. ज्याची किंमत 10 रुपये असेल किंवा 50 रुपये असेल, तर त्याचे आपल्याला 500 रुपये किंवा 600 रुपये. ज्याची किंमत 100 असेल त्याचे आपल्याला 1000 रुपये असे मोजावे लागतात. इंडियन स्टोअरमध्ये ऑलमोस्ट सगळ्याच गोष्टी मिळतात. जे इंडियाचे जे ब्रँड्स आहेत ते ऑलमोस्ट सगळेच मिळतात, मसाले वगैरे वगैरे. त्याच्यानंतर इंडियन स्टोअरमध्ये अजून एक गोष्ट मिळते ते म्हणजे देवघर वगैरे इथे खूप छान मिळतात. जे जसं आपण इंडियामध्ये देवघर वगैरे बनवतो तसंच इथे देवघरही असतात, ज्याची किंमत खूप जास्त असते. आता हे जे देवघर तुम्ही बघताय त्याची किंमत 50 ते 60 हजार रुपये कशी पण असेल, जी आपण इंडियात 5-10 हजारात घेऊ शकतो त्याची किंमत इथे 50 ते 60 हजार आहे. आता इथे तुम्ही बघू शकता हे पूजा आरतीसाठी जे जे आपल्याला सामान लागतं आणि भांडे वगैरे असं आहे. भांडे इथे खूप महाग असतात. पणत्या वगैरेचीच किंमत 1000 रुपयाचं ते जे तुम्हाला दिसतं त्याचीच किंमत 1000 रुपये वगैरे असते. आणि ह्या कढया वगैरे पण एक एक कढई 4-4, 5-5 हजाराला घ्यावी लागते. तांब्यांचंही तसंच. त्यामुळे भांडे वगैरे जर आपल्याला घ्यायचे असेल तर म्हणजे मोस्ट ऑफ द स्टुडंट आणि फॅमिलीज इंडियातूनच घेऊन येतात, कारण इथे जी गोष्ट आपल्याला 500 रुपयाला मिळते ते आपल्याला इथे 5000 रुपये द्यावे लागतात. सो तसंसुद्धा सेम मेणबत्ती, अगरबत्ती हे जे आता इथे जे दिसतंय ते तांदूळ वगैरे आहे जे इंडियाचे ब्रँडचे, त्यांची पण किंमत इथे खूप असते. म्हणजे 10 किलो वगैरे आपण जेव्हा तांदूळ घेतो तर ते 10 किलोचं जे पोतं असतं ते 5000-6000ला असतं. इंडियात मिळणाऱ्या ज्या ज्या भाज्या असतात जसं की घेवडा, भेंडी, शेंगा वेगवेगळ्या, शेवग्याच्या शेंगा, ज्या आपण खूप साऱ्या ज्या ज्या भाज्या असतात त्या सगळ्या इथे फ्रोझन मिळतात. आणि जे इंडियन स्टुडंट असतात तेही इथे येतात. सो त्यांच्यासाठी चपात्या, नान वगैरे असे फ्रोझन असतात, जे एक चपातीचं पॅकेट जर घेतलं तर ते 10 ते 15 दिवस त्या रोज गरम करून खाऊ शकते, असे ते पॅकेट्स असतात. पनीरही इथे खूप महाग आहे. पनीर म्हणजे 1 किलो पनीर जर तुम्ही घेतात तुम्हाला 1500 ते 2000 रुपये मोजावे लागतात जेव्हा तुम्ही 1 किलो पनीर घेता. इथे इंडियात जे भाजीपाला आपल्याला मिळतो जसं की वांगे, गवार, तोंडली आणि ज्या हिरव्या मिरच्या त्या पण इथेच मिळतात. आपण जर कुठल्याही अमेरिकन मॉलमध्ये गेलो किंवा दुसऱ्या कुठल्याही मॉलमध्ये गेलो तर आपल्याला हिरव्या मिरच्या, वांगे वगैरे अशा गोष्टी मिळत नाही. फ्लावर वगैरे जे काही ते आपल्याला इथेच घ्यावं लागतं. आता तुम्ही बघू शकता भोपळा वगैरे. सो जे काही इंडियाच्या ज्या भाज्या आहेत त्या इंडियन स्टोअरमध्येच इथे मिळतात. कारले वगैरे जे काही दोडके, जिथे काही तुम्हाला इंडियन भाज्या घ्यायच्या असेल ते इथेच घ्याव्या लागतात. त्यांची किंमतही खूप जास्त असते. म्हणजे जे इंडियामध्ये 50 रुपये वगैरे पाव वगैरे किंवा किलो आहे ते इथे 500-600 रुपये. भेंडी वगैरे इथे खूप जास्त महाग आहे. म्हणजे सेम प्रत्येक गोष्ट. लिंबू एक घ्यायचा असेल तर आपल्याला 50 किंवा 60ला एक लिंबू मिळतो जर आपण इंडियाच्या पैशांचा विचार केला तर. सो तुम्ही बघताय आता. आता मी हे कढीपत्ता आहे, हे कढीपत्त्याचंच जर तुम्ही म्हटलं तर हे इंडियाच्या पैशांचा आपण विचार केला तर 150 रुपयाला ते कढीपत्त्याच्या 4 काड्या आपल्याला मिळतात. पालक, तांदूळ, वेगवेगळ्या भाज्याही इथे असतात, ज्या तुम्ही बघू शकता. ही भाजी मी कधी जास्त खाल्ली नाही त्यामुळे मला माहीत नाही. पण अरबी वगैरे, कांदे जे इंडियाचं प्रॉपर इंडियातूनच आणलेले हे असतात. अरबी मला आवडते, रोशनलाही आवडते, सो आम्ही अरबी घेतो. केळीची मी कधी कधी भाजी बनवते, सो तेही आम्ही घेत असतो. बटाटे वगैरे, गावठी बटाटे वगैरे इथे सगळं मिळतं. म्हणजे तुम्ही बघू शकता आलं, गावठी आलं, वेगवेगळ्या प्रकारचे आलंही इथे असतं. आता इथे तुम्ही बघू शकता झाडू वगैरेही इथे आहे, पण या झाडूची किंमत एकाची $40, $50 असते, जे 4 किंवा 5 हजार असं होतं. हे चिंच वगैरे आहे जे
आपण इथून घेऊ शकतो. आता मी हिरवी मिरची घेते. तुम्ही बघू शकता ही मिरची किती सुंदर आहे ते, म्हणजे किती छान फ्रेश आहे. सो मिरची इथे फक्त इंडियन स्टोअरमध्येच तुम्हाला अशी मिळते. इथे वेगवेगळ्या प्रकारच्या मिरची मिळतात ज्या आपण खाऊ शकत नाही, ज्यांचं म्हणजे त्या दिसत्या मिरचीसारख्या पण त्यांना चव असत नाही. जर आपल्याला प्रॉपर मिरची खायची असेल तर आपल्याला इंडियन स्टोअरमध्ये येऊनच मिरची घ्यावी लागते. इथे तुम्ही बघू शकता वरती कंदीलही आहे दिवाळीसाठी वगैरे जे लागतात ते तुम्ही इथून घेऊ शकता. त्याच्यानंतर मी तुम्हाला डॉलर ट्री म्हणून आहे जे अमेरिकेतलंच मार्केट आहे तिथे नेते. आता आम्ही आलोय डॉलर ट्रीमध्ये. डॉलर ट्री हे इथलं असं एक मार्केट आहे जिथे प्रत्येक गोष्ट $1.25 आहे. $1.25 म्हणजे आपल्याकडचे 100 रुपये. इथे असलेली प्रत्येक गोष्ट जी आहे ती 100 रुपयाला आहे. मग एखादा पेन असो, चहाची चाळणी, चमच्यांचा सेट, अशा ज्या छोट्या छोट्या वस्तू असतात, एखादी वही, नळाचं फिल्टर, ज्या अशा गोष्टी असतात त्या इथे सगळ्या गोष्टी $1.25 मिळतात. आधी इथे सगळ्या गोष्टी $1लाच मिळायच्या म्हणून याचं नाव डॉलर ट्री होतं. पण आता मागेच याची किंमत $1.25 अशी झाली, $1.25. सो तुम्ही बघू शकता हे इथे वॉटर बॉटल, छोटे टिफिन बॉक्सेस,
प्लास्टिकच्या प्लेट, आता इथे ज्या प्लेट तुम्हाला दिसत आहेत या सगळ्या एक प्लेट तशी 100 रुपयाला अशा याच्याने आपण म्हणू शकतो. डॉलर ट्रीमध्ये मेकअपच्याही वस्तू ज्या जसं आपल्या लिपस्टिक वगैरे असतात आणि आपले रोजचे जे ड्रेसिंग टेबलवरच्या गरजेच्या वस्तू असतात त्याही सेम प्राईजमध्येच मिळतं. म्हणजे इथे तुम्ही जी पण गोष्टी घ्याल ती $1.25 तुम्हाला मिळेल. आता आम्ही आलोय वॉलमार्टमध्ये. वॉलमार्टमध्ये म्हणजे इथे अमेरिकेत जर तुम्हाला एकदम फ्रेश भाजीपाला हवा असेल, तर तो फ्रेश भाजीपाला तुम्हाला वॉलमार्टमध्ये मिळतो. इथे इंडियन भाजीपाला जास्त काही मिळत नाही. पण टोमॅटो वगैरे आपण इथे एक्सपेक्ट करू शकतो आणि जास्त करून इथे अमेरिकन भाज्या वगैरेच असतात आणि कपडे वगैरे इथे असतात आणि जे बाकीचं नूडल्स वगैरे अशा ज्या आपल्या ग्रोसरीजचे जे आयटम्स असतात ते सगळे इथे असतात. आणि इथे कांदे वगैरे चांगलेच मिळतात. कांदे हे आपले इंडियन कांदे नसतात. ऑस्ट्रेलियन वगैरे असतात, पण छानच असतं. त्याची क्वालिटी छान असते. टोमॅटोही इथे जे आपले इंडियन टोमॅटो आहेत ते नाही आहेत. तुम्ही बघू शकता हा टोमॅटो खूप मोठा आहे. कांदे वगैरे इथे छानच मिळतात. आणि आपले जे आता हे लिंबू वगैरे तुम्ही बघताय, टोमॅटो, अ, लसूण, ॲव्होकाडोज इथे छानच मिळतात.
आणि इथे ज्या तुम्ही भाज्या बघताय त्या 3 वेळा धुतल्यानंतर इथे ठेवल्या जातात. सो कुठलंही आपण जेव्हा गोष्ट घेतो ती 3 वेळा धुतलेली असते. पॅकिंग गोष्टी 3 ते 4 वेळा धुतलेल्या असतात. आणि मग म्हणजे इथले लोकं ते डायरेक्ट वापरतात. पण जेव्हा पण मी घेते तेव्हा मी एकदा दोनदा परत धुवूनच घेते. पण असं म्हणतात की इथे ज्या पण भाज्या आपण घेतो त्या आधीच 3 वेळा स्वच्छ केलेल्या असतात. आणि सगळ्या भाज्या इथून जेव्हा आपण घेतो त्या स्वच्छच असतात आणि खूप दिवस ताज्याही राहतात. इथे कपडे वगैरे मिळतात, जे डेअरी प्रोडक्ट, चिकन वगैरे असं सगळं मिळतं. सो आम्ही काही भाज्या इथून घेतो, काही भाज्या इंडियन स्टोअरमधून घेतो. अशा गोष्टी म्हणजे वीकली ठरलेल्या असतात की काय कुठून घ्यायचं, काय म्हणजे जिथे जे छान मिळतं तिथे आम्ही ते घेतो. फ्लावर कोबी इथे मिळतं, पण ते पूर्णतः पॅकिंग असतं आणि वेगवेगळ्या देशातलं असतं, आपलं इंडियन असं नसतं. इथे अजून जे एजेड लोक असतात 50+ किंवा 60+ ज्यांना चालता वगैरे येत नाही त्यांच्यासाठी एक ट्रॉलीसोबतच एक गाडी असते. त्यामुळे ते त्या गाडीसोबत त्यांची शॉपिंग करू शकता. इथे संत्री, आंबा, किवी वगैरे हे फळं खूप छान मिळतात. आता आम्ही नॉन-व्हेज सेक्शनकडे आलो आहे आणि इथे आल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे प्रत्येक प्रकारचं जे नॉन-व्हेज आहे ते तुम्हाला मिळू शकतं. चिकन, मटन शिवाय इथं पोर्क, बीफ वगैरे जे असतं ते सगळंच इथे मिळतं. आता आम्ही आलो आहे डेअरी सेक्शनकडे. इथे बघू शकता तुम्ही दुधाच्या ह्या 4-4, 5-5 लिटर म्हणजे 1 लिटरपासूनच्या बॉटल्स असतात. त्याच्याप्रमाणे आपण हे जे बॉटल घ्यावं लागतं त्याच्यावर एक्सपायरी डेट वगैरे असते. आपण ती फॉलो करावी लागते. इथे वेगवेगळे ज्यूस वगैरे पण आपल्याला सगळे मिळतात, जे फ्रीजरमध्ये
चीजमध्ये आपल्याला इथे सगळंच मिळतं. चीजचे जे वेगवेगळे स्प्रेड्स असतात, मेयोनीज वगैरे. तसेच इथे आपल्याला प्युरिफाईड वॉटर पाहिजे असेल तर तेही मिळतं. अमेरिकन जे बिस्किट्स वगैरे आहेत, आईस्क्रीम्स वगैरे आहेत, हे ते सगळेच मिळतात. त्याच्यानंतर जे साखर वगैरे पण असतं इथे पिंक शुगर आणि ब्राउन शुगर जास्त मिळते. तुम्ही बघू शकता आम्ही साखर सेक्शनमध्येच आहोत आता. अशा प्रकारे ऑलमोस्ट सगळं वॉलमार्ट मी तुम्हाला दाखवलं आहे. आता आमचं जे काही शॉपिंग होतं ते झालं होतं, ग्रोसरी शॉपिंग. सो आता आम्ही बिलिंगकडे चाललो आहे. इथेही आपल्याला स्वतः स्कॅन करून स्वतःच आपलं बिल बनवावं लागतं आणि जे एक्झिट असतं तिथे एक गार्ड असतो. तो आपलं सगळं वस्तू वगैरे चेक करतो आणि जसं आणि आपण पुढे जाऊ शकतो. आता मी तुम्हाला घेऊन चालले इथल्या एका कोरियन मार्केटमध्ये, जिथे कोरियन आणि थोड्याफार इंडियन गोष्टी मिळतात, पण राईस वगैरे ह्या सगळ्या गोष्टी जिथे कोरियनच मिळतात. सो चला आपण जाऊया तिकडे. मी जिथे आलो आहे ते एक कोरियन मार्केट आहे. इथे वेगवेगळ्या कोरियन भाज्या, फळं वगैरे इथे तुम्ही मिळू शकतात. इव्हन जे सी फूड वगैरे फिशचे जे प्रकार आहेत, जे कोरियन लोकं खातात ते सगळे इथे. ते केळीच तुम्ही बघितलं तर 6 ते 7 प्रकारच्या वेगवेगळ्या केळीच आहेत आणि फळंही त्यांचे जे वेगळे असतात. इव्हन राईस आणि जे फ्रुट्स वगैरे त्यांचे ते सगळे इथे वेगवेगळ्या प्रकारचे. राईसही त्यांचा जो कोरियन राईस असतो, जो एक स्वीट राईस असतो आणि एक ब्राऊन कलरचा राईस असतो. ब्राऊन म्हणजे नॉट ब्राऊन राईस जो आपण इंडियात खातो. ब्राऊन म्हणजे त्यांचा तो राईस टेस्टलाही वेगळा असतो आणि त्याचा कलरही वेगळाच असतो, म्हणजे डार्क ब्राऊन वगैरे असं. त्यांचे सॉस वगैरे, त्यांचे खाण्याचे तेल वगैरे सगळं वेगळं असतं कोरियन लोकांचं. सो तुम्ही ते बघू शकता इथे. इथे सॉस वगैरे गोष्टी छान मिळतात. चटणी वगैरे त्यांचे किमची वगैरे म्हणून ज्या वेगवेगळ्या त्यांच्या चटणी असतात, त्या रेसिपीज असतात, त्या इथे छान मिळतात. आता हे कोरियन मार्केट आहे त्यामुळे इथे पोर्क वगैरे, बीफ वगैरे आणि जे कोरियन लोकं जास्त खातात त्या गोष्टी इथे जास्त आहेत. इथे चिकन किंवा मटण तुम्हाला जास्त काही दिसणार नाही. आता तुम्ही हे जे आजूबाजूला दिसतायत ते त्या कोरियन लोकांसाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत, जे ते खातात. जसं की ब्राऊन नूडल्स, ब्राऊन शुगर, ब्राऊन राईस वगैरे. आणि तुम्ही इथे जर आजूबाजूला बघितलं तर इथे जास्त कोरियन लोकच तुम्हाला दिसतील, कोरियन, जॅपनीज वगैरे. इथे बाजूलाच फर्निचर वगैरेचं एक शॉप आहे मॉलमध्येच. सो तुम्ही ते बघू शकता. आम्ही आत गेलो नाही, पण इथे फर्निचर वगैरे खूपच सुंदर होतं. तुम्ही बघू शकता. सो आता मी घरी आले आणि आम्ही खूप थकलो होतो, पण तरी आम्ही जे काही घेतलं होतं त्याच्यातल्या काही काही गोष्टी मला तुम्हाला दाखवाव्याशा वाटल्या. सगळ्याच गोष्टी मी दाखवत नाही, पण इथे माझ्या आजूबाजूला ज्या गोष्टी आहेत त्या मी दाखवते. सो सगळ्यात आधी मी तुम्हाला हे दाखवलं होतं की मी हे पायनॅपल घेतलं होतं.
याची किंमत पण जर आपण इंडियाच्या ह्याच्याने घेतलं तर हे 800 ते 900 रुपयापर्यंतचं होतं. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की इथे आपलं सनफ्लॉवर ऑइल किंवा पीनट ऑइल वगैरे असं मिळत नाही, वेगवेगळ्या प्रकारचे ऑइल असतात. आणि एग्स वगैरे असं सगळं जे जे सामान इथे समोर तुम्हाला दिसतंय. अंडे इथे 500-600 रुपये डझन आहे. हे जे मी तुम्हाला दाखवते ते पालक आहे. पालक इथे अशा प्रकारे पॅकेज मिळतं आणि त्याला एक्सपायरी डेटही असते. आणि ब्रेड्स वगैरे जास्त क्वांटिटीमध्ये आम्ही आणले, जे आम्हाला 2 आठवडे वगैरे जाईल. हे पनीर वगैरे आहे, लसूण वगैरे आपल्याला पॅकेटमध्येच मिळतो. मी फास्टमध्ये तुम्हाला पटपट मी जे काही आणलं आहे त्या गोष्टी दाखवते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी इथून आंबे घेतले ते, आणि ते आंबे मला खूप जास्त आवडले. आंबे, द्राक्ष वगैरे. आणि द्राक्षही मी जे घेतले ते नाशिकचे होते, त्यामुळे मला खूप छान वाटलं. आणि हे जे मी तुम्हाला चिकन वगैरे दाखवलं होतं ते त्याचं एक आम्ही पॅकेट घेतलं, जे आम्हाला 1 महिनाभर वगैरे जाईल. त्याची तशी एक्सपायरी पण आहे. सो अशा प्रकारे हा शॉपिंगचा, ग्रॉसरी शॉपिंगचा ब्लॉग मी संपवते आणि मी सगळं तुम्हाला दाखवलं. माझा आजचा दिवस खूप धावपळीचा होता. सो